मालवणातील वायंगणी गावात सध्या शुकशुकाट आहे. गावातली घरांची कवाडं बंद झाली आहेत, तर गुराढोरांचा आवाजही आता येईनासा झाला आहे. आवाज आहे तो फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा. गाव का रिकामं झालं? कुठे गेले गावकरी? नक्की विषय तरी काय? तर ही आहे गेल्या अनेक वर्षांची परंपरा. वायंगणी गावचे ग्रामस्थ ही परंपरा जोपासत आहे. ही परंपरा आहे गावपळणीची. घरून जेवून वगैरे देवळात जमलो. देवळात तिथे प्रत्येकाला आम्ही कामं नेमून दिली. म्हणजे आमचे जे सगळ्यांनी विचार करून कोणी काय घ्यायचं कोणी काय घ्यायचं हे सगळं ठरवल्यानंतर तिथे झोपलो. आणि 2 वाजता उठून सरळ न बोलता सगळेजण उठले. काय आवाज वगैरे काय केला नाही. 2 वाजता उठले आणि सरळ देवाला हे केलं, सांगणं केलं, गाराणं केलं आणि तिथून निघालो. आणि इथे येऊन नंतर नौबत केली. त्यानंतर या लोकांना आणि इथे आल्यानंतर हे लोक मग तयारी इथे करून ठेवतात. इथे साधारण किती वाजता देवाला? साधारण 2:45-3ला आला. 2:45-3ला आला. इथे आल्यानंतर हे लोक तयारी करून ठेवतात. म्हणजे पाट समई वगैरे सगळं तयारी करून ठेवणार. इथे आल्यानंतर देव ठेवलं की मग आम्ही नौबत करतो. मग सगळ्यांना समजतं आपला देव. आता देव इथे तुम्ही आणलात, मग ह्या स्थानाचं नाव काय? हे गोसावीवाडी. आज जसं आमचा देव सीमेच्या बाहेर जातो त्याप्रमाणे आम्ही इथे सगळ्या वाडीतले गावातले आणि वाडीतले इथे आम्ही स्वतः झोपड्या बांधून, परंपरा आहे आमच्या आजोबा पंजोबापासून, त्यापासून आम्ही इथे सगळे एन्जॉय करायला, मुंबईपासून ते गावच्या लोकांपासून सगळे एन्जॉय करायला येतात. चांगले म्हणजे हसत खेळत, कोणाचं हे ना म्हणजे प्रॉब्लेम नाही. सगळे खेळीमिळीने एक जेवण एकत्र करणं, परत सगळं एन्जॉय करणं आणि म्हणजे क्रिकेट खेळा, कुठे हे करणं, म्हणजे गावाच्या बाहेर मासे किंवा गावाच्या बाहेर आम्ही जाणार नाही, असं आमचं हे आहे परंपरा. ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथाच्या आदेशानुसार मालवण तालुक्यातील वायंगणी गावच्या देवपळणीस आता प्रारंभ होऊन ग्रामस्थांनी श्रीदेव रवळनाथासह गाव सोडला आहे. आता गावच्या वेशीबाहेर 3 दिवसांसाठी आपला मुक्काम ठोकला आहे. मानकरी आणि गावकरी मंडळींनी पहाटे श्रीदेव रवळनाथ मंदिरातून विधिवतपणे रवळनाथाचं श्रीफळ घेऊन गावची वेस ओलांडत चिंदर गोसावीवाडी इथं श्रीदेव रवळनाथाला विराजमान केलं आहे. तर दुपारपर्यंत गावातील ग्रामस्थांनी आपलं आवश्यक सामान, गाई गुरं, कुत्री मांजरं, कोंबड्या यांना सोबत घेऊन घरदार बंद करून गावच्या वेशीबाहेर झोपड्या बांधून हे मंडळी राहत आहेत. तसंच नातेवाईकांकडेही राहायला गेले आहेत. त्यामुळे वायंगणी गाव आता निर्मनुष्य झालं आहे. गावात शुकशुकाट पसरला आहे. 3 दिवस आणि 3 रात्र ग्रामस्थ गाव वेशीबाहेर झोपड्यांमध्ये राहून निसर्गाच्या सानिध्यात आणि मजामस्ती करत देवपळणीचा आनंद लुटत आहेत. या देवपळणीचा आनंद लुटण्यासाठी गावचे मुंबईतील चाकरमानी तरुण देखील गावात यावेळी दाखल होतात. 3 दिवसानंतर श्रीदेव रवळनाथाला कौल लावून देवाच्या आदेशानुसार गाव पुन्हा भरवला जाणार आहे, असं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. सदानंद सावंत, पाटवाडी. आम्ही हे 3 साली मर्यादा म्हणतो आम्ही, म्हणजे देवपळण आणि गावपळण दोन्ही एकत्र. हे रात्री आम्ही आज रात्री 3 वाजता इथे आलो. 3 वाजता आता 3 दिवस 3 रात्री आमचा मुक्काम इथेच असणार. गाव पुन्हा आता साधारणतः 3 वाजेपर्यंत पूर्ण गाव रिकामं होणार. पूर्ण म्हणजे पूर्ण टोटल कोणच राहणार नाही. आणि ते 3 रात्री 3 दिवस आम्ही देवाबरोबरच असणार इथे. आता हा जो जुना तुमचा इकडचा हे आहे, म्हणजे पूर्वीपार इकडे देव आणि तुम्ही एकत्र. आता इकडे कुठच्या वाड्या राहतात सगळ्या? मळेवाडी, भंडारवाडी, गाडवाडी, पाटवाडी, देऊळवाडी, सडियेवाडी, खांबलवाडी, अमरेवाडी, सगळे पूर्ण जेवढे गावात वाडी आहेत ते सगळ्या 12 वाड्यांच्या गावात सगळे लोक इथे असतात देवांबरोबर. आणि गाव पुन्हा भरणार कधी? गाव भरणार 3 रात्री 3 दिवस झाल्यानंतर आम्ही देवाला कौल लावणार. त्याच्यानंतर कौल लावल्यानंतर देव सांगेल, कौल प्रसाद झाल्यानंतर मग हे करणार. आता कौल तो कुठे घेणार तुम्ही? कौल इथेच घेणार. 3 दिवस 3 रात्री झाले की इथेच कौल घेणार.
आणि ते नंतर मग देव सांगेल त्याप्रमाणे पुढची आणि या 3 दिवसात तुमचं जीवनमान कसं असेल, म्हणजे काय काय कार्यक्रम वगैरे असतील? कार्यक्रम इथे असतातच, 3 दिवस कार्यक्रम असतात किंवा आम्ही इथेच असतो, सगळेजण इथेच असतात याच्या खाली. आता प्रत्येकजण जे गावातून येतात ते स्वतःचं म्हणजे अशी घरं घेतात. म्हणजे ते हे लोक एवढे आम्हाला कोऑपरेट करतात की विचारू नका. घर देणार, सगळं देणार. आम्ही जेवण खाण्याचे जे साहित्य असतं ते घेऊन येतो, इथे जेवण बनवतो. 3 दिवस 3 रात्री हे असतं. इथली लोक खरोखरच एवढे आम्हाला कोऑपरेट करतात की हिशोबाच्या बाहेर व्यवस्थित हे करतात. आणि जेवण आता तुम्ही सगळ्या पूर्ण जेवढे असतात त्यांचं एकत्र बनवता येतं? वेगवेगळे प्रत्येक जण जसे बिराड असतील ना तसं कोण 2-3 बिराड एकदम एकत्र करतात, 2-3 बिराड किंवा कोण सेपरेट राहतो, असं हे करतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.